नमस्कार, मी अमृता. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत. आजचा आपला टॉक टाइम आहे तो आहे करिअर टॉक टाइम आणि त्यामध्ये आज आपण बोलणार आहोत पॉझिटिव्ह थिंकिंग याविषयी. आणि या पॉझिटिव्ह थिंकिंग विषयी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारा आणि त्याची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मोटिवेशनल स्पीकर केतन गावंड आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. IBN लोकमत मध्ये केतन, स्वागत तुमचं. खूप वेगवेगळ्या विषयांवरती जर तुम्हाला प्रश्न असतील तर आम्हाला फोन करा आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022 6689 9263. गप्पांना आपण सुरुवात करूयात. पॉझिटिव्ह थिंकिंग ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी आणि जेव्हा करिअरच्या विषयी ही गोष्ट येते त्यावेळी तर ही आणखीन महत्त्वाची असते. मग सगळ्यात आधी आपण इथपासूनच सुरुवात करूयात की मग करिअरच्या दृष्टीने बोलताना पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? ओके, चांगला प्रश्न आहे. आपण जेव्हा करिअरबद्दल बनतो तेव्हा मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीची सगळ्यात छोटी अपेक्षा असेल करिअरकडनं तर ती म्हणजे मी यशस्वी झालो पाहिजे, बरोबर. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्याकडे करिअर सुरुवात करताना आपण यश म्हणजे काय हेच ठरवत नाही. ओके, मला लहानपणीपासून ज्या 2 व्याख्या माहिती आहेत यशाच्या त्या मी तुम्हाला परत सांगतो आणि मग तिकडनं आपण पुढे जाऊ. पहिली सिंपल डेफिनेशन की यश हा एक प्रवास आहे, म्हणजे हा कुठलाही डेस्टिनेशन नाही आहे. त्यामुळे जाता जाता आपण नेहमी इथे पोचलो तर यशस्वी, तिथे पोचलो तर यशस्वी हा विचार करत असतो. पण त्या प्रवासात आपल्याला जी तयारी करायला पाहिजे तिकडे बऱ्याच वेळा लोकांचं लक्ष नसतं. हा पहिला प्रॉब्लेम. दुसरं, आपण नेहमी यशाबद्दल म्हणतो, आधी इंग्लिशमध्ये सांगतो मराठीत सांगतो की सक्सेस इज नॉट व्हॉट यू गेट बट व्हॉट यू बिकम. ओके, तुम्हाला काय मिळतं ते यश नाहीये, पण तुम्ही काय बनताय ते जास्त महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आपण जेव्हा करिअरमध्ये पुढे जातो किंवा करिअरमध्ये आपण चाललोय तेव्हा सगळ्यात आधी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की मला काय मिळतंय ते जास्त महत्वाचं नाही, पण मी जे बनतोय त्याच्याकडे माझं लक्ष आहे का. पण जसं तुम्ही आता म्हणालात की सक्सेसची व्याख्या आपल्याकडे खूप वेगळी असते की एखादी गोष्ट, एखादं पद, एखादी अचीवमेंट ह्याला आपण सक्सेस म्हणतो. पण तसं बघायला गेलं तर मग आपली ही सुरुवात, या जडणघडणीची सुरुवात खूप आधी झालेली असते. की 10वी मध्ये इतके टक्के मार्क म्हणजे यश, 12वी मध्ये ह्या कॉलेजला ऍडमिशन म्हणजे यश. ही जी आपली मुळापासून सुरुवात झालेली असते खरं तर हा आपल्या करिअरचा पाया असतो. मग इथपासून आपल्या करिअरसाठीच्या पॉझिटिव्ह थिंकिंगची सुरुवात करायला हवी का? ॲब्सोल्युटली. आता जर मी तुम्हाला माझ्या करिअरचं जर उदाहरण देईन, मी बालमोहनचा आहे, मराठी विद्यामंदिरचा आहे मी, बालमोहन विद्यामंदिरचा. आणि मी 10वी नंतर सायन्सला गेलो, मी BSc केलं, मग MSc केलं. MSc करताना मला जाणवलं की ते ब्युरेट पिपेटमध्ये काय माझं आयुष्य जाऊ शकत नाही, त्या केमिकल्समध्ये मी माझं आयुष्य घालू शकत नाही, म्हणून मी MBA केलं. MBA केल्यावर मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झालो, मग मी मार्केटिंगमध्ये आलो आणि अचानक 2008 मध्ये मला कोणीतरी भेटलं, त्यांनी माझ्यातल्या सुप्त गुणांना बघितलं आणि मला सांगितलं की केतन, मला असं वाटतं की तू एक चांगला ट्रेनर होऊ शकतोस सगळं सोडून. वयाच्या 26व्या 27व्या वर्षी कोणीतरी येऊन मला हे सांगतंय की तू आत्तापर्यंत जे काही केलंस त्याला अर्थच नाहीये. मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय, कारण समोर येणारा रस्ता घ्यावा. ओके, तुम्हाला जे 50 ते 100 मीटरचं तुमच्या लाईटमध्ये दिसतंय तेवढं तुम्ही चालत राहा. पुढचा रस्ता काय आहे ते तुम्हाला माहितीच नाही, तुमची करिअर तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे हे खरंच कळत नाही. आपण याविषयी बोलूयात. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली आहे. सोलापूरहून गणेश काकडे आपल्याला प्रश्न विचारत आहेत. गणेशजी नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो सर, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. नमस्कार. हॅलो सर, जसं थॉमस एडिसन सर जसं पॉझिटिव्ह थिंक करण्याची विचारचेतना होती ना, तसं सर प्रत्येक मुलामध्ये आजकाल येण्यासाठी काय केलं पाहिजे? बरेच सर इंजिनिअरिंग व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना तसं प्रत्येक व्यक्ती आत्मविश्वास गमवते सर. त्याबद्दल आपण अभ्यास करताना वगैरे कसं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं पाहिजे विषय बॅक राहिल्यावर वगैरे फेल झाल्यावर? ॲब्सोल्युटली. मी तुम्हाला आधी एक छोटीशी व्याख्या सांगतो. असं म्हणतात की तुम्ही सगळ्यात आधी आपलं ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाच्या दिशेने उडा, शक्य असेल तर उडा. जर उडणं शक्य नसेल तर धावा, धावणं शक्य नसेल तर चाला, चालणं शक्य नसेल तर कमीत कमी सरपटा, पण तुम्ही जे ध्येय ठरवलंय त्याच्या दिशेने रोज कमीत कमी एक पाऊल तरी पुढे चालत राहा. ओके,
दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला एवढ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि आज आपण म्हणतो की इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. मुलांना काय करायचं त्याच्यापेक्षा त्यांच्या आजूबाजूला एवढी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे येत असते की ते जास्त कन्फ्यूज होतात. मला वाटतं आमच्या करिअरच्या वेळेला एक 10-12 ऑप्शन समोर होते, आज 100 पेक्षा जास्त ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही ठरवताय तुमचं ध्येय कुठे आहे, रोज तुम्ही फक्त त्याच्या दिशेने थोडे थोडे चाललायत की नाही याच्याकडे लक्ष ठेवा. मला वाटतं ती तुमची सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग असेल असं मला वाटतंय. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे अहमदनगरहून अमोल देशपांडे प्रश्न विचारत आहेत. नमस्कार अमोलजी, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर मला एक विचारायचं होतं की ध्येय गाठण्यासाठी शॉर्टकट नको आहेत, जरा विस्तृत करून सांगा ना मला. ओके, ध्येय गाठण्यासाठी शॉर्टकट नको आहेत. मी आत्ताच तुम्हाला व्याख्या सांगितली की यश म्हणजे तुम्हाला जे मिळतं ते यश नाही आहे, पण तुम्ही काय बनताय ते जास्त यश आहे. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. आपण जेव्हा आपली करिअर सुरू करतो तेव्हा आपल्या करिअरमध्ये आपल्या ज्या टेक्निकल स्किल्स आहेत ते जास्त महत्त्वाचे असतात. म्हणजे जर तुम्ही सेल्समध्ये गेलात तर तुम्ही विकतात कसं, तुम्ही जर अकाउंट्समध्ये गेलात तर तुम्ही अकाउंट्स किती चांगल्या प्रकारे मेंटेन करताय, जर तुम्ही वकील झालात तर तुम्ही किती चांगल्या प्रकारे वकिली हँडल करताय. तर तुमच्याकडे येणारा तुमचा मोबदला जवळजवळ 95% तुमचा मोबदला हा तुमच्या टेक्निकल स्किल्सवर अवलंबून असतो आणि बाकीचा 5% हा तुमच्या बिहेवियरल स्किल्सवर अवलंबून असतो. पण जसं तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाता, एक 10 वर्ष 15 वर्षानंतर हा 95% पैसा तुमच्या बिहेवियरल स्किल्समधनं यायला लागतो. म्हणजे तुमची लीडरशिप क्वालिटी तुमच्याकडे किती चांगली आहे, तुमचं कम्युनिकेशन स्किल किती चांगलं आहे, तुम्ही प्लॅनिंग किती चांगल्या प्रकारे करू शकता, तुमची निगोसिएशन स्किल किती चांगली आहे, तुमचं इंटरपर्सनल स्किल किती चांगलं आहे. दुर्दैवाने आपण आपल्या शिक्षण पद्धतीत या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्याकडे लक्षच देत नाही आणि त्यामुळे घोकमपट्टी, टेक्निकल एक्सपर्ट आणि पुढे बनायचं काय हे ठरलेलंच नसतं. मुलांना असं वाटतं की इथे ऍडमिशन मिळालं की माझं करिअर झालं, MBA ला ऍडमिशन मिळालं म्हणजे माझी करिअर सेट झाली. पण MBA ला गेल्यानंतर ह्या जर स्किल, ह्या जर कौशल्य जर तुम्ही डेव्हलप केला नसतील तर मला वाटतं कुठेतरी जाऊन तुमची गाडी अडकणार आहे आणि त्यामुळे लॉंग टर्म मध्ये ती ध्येयनिश्चिती असणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न नरसिंगपूरहून आपल्याला विचारतायत अमोल मोहिते. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्यावेळेस आर्थिक अडचणी आल्यानंतर ज्यावेळेस निगेटिव्ह थिंकिंग विचार करतो येतात त्यावेळेस काय करायचं? व्हेरी गुड. फार चांगला प्रश्न आहे. मी नेहमी माझ्या ट्रेनिंगमध्ये ह्याच्याबद्दल बोलतो. मी गेल्या शोमध्ये पण आपल्या ह्याच्याबद्दल बोललेलो की तुमच्या विचारातना तुमचे शब्द येत असतात, शब्दातना तुमची कृती घडते, कृतीवर तुमच्या सवयी अवलंबून असतात. जे जे तुम्ही सारखं सारखं करता त्याच्याच तुम्हाला सवयी होतात, सवयींवर तुमचं व्यक्तिमत्व घडतं आणि व्यक्तिमत्वातूनच तुमचं भविष्य घडत असतं. ओके, त्यामुळे सातत्याने तुम्ही तुमच्या विचारांकडे लक्ष द्यायला पाहिजे की दिवसभरात मला जे विचार येतात ना त्यात निगेटिव्ह विचार जास्त येत आहेत का पॉझिटिव्ह विचार जास्त येतात. ओके, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेर एव्हर युअर फोकस गोज एनर्जी फ्लोज अँड रिझल्ट शोज. जिकडे तुमचं लक्ष जाणार आहे तिकडेच तुमची ऊर्जा जाणार आहे आणि जिकडे ऊर्जा जाणार तिकडेच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. दुर्दैवाने आपल्या आजूबाजूच्या येणाऱ्या परिस्थितीतना आपण निगेटिव्ह जास्त विचार करतो आणि त्यामुळे विचार आणि त्यातनं शब्द आणि त्यातनं कृती जास्त निगेटिव्ह होत जाते. पण जसं ह्यांनी आता विचारलं की आर्थिक अडचण असेल, थोडा काही आर्थिक फटका बसला कुठे, त्यातून जर समजा नैराश्य आलं तर पुढे काय करायचं, त्यावेळी कसं स्वतःला सावरायचं किंवा मला मदत हवी आहे हे स्वीकारायचं कसं? मदत हवी आहे आणि ती मदत मागता येणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी म्हणतो की प्रत्येकाला मदतीची गरज असते पण मदत मागता येत नाही. लोकांचं खूप मोठं न्यूनगंड असतं की मी ह्याला जाऊन कसं मागू, ह्यांच्याकडे जाऊन ह्याची मदत कशी मागू. आणि माझा जेवढा अनुभव आहे मी बघितलंय की भारतात म्हणा किंवा भारताच्या बाहेर म्हणा जे यशस्वी लोक आहेत त्यांनी खूप मोठी करिअर अगदी शून्यातनं निर्माण केलं ना, त्यांच्या पुढे सगळ्यात जास्त आर्थिक अडचणी होत्या तेव्हाच त्यांनी केलं. यश आपल्याला काहीच शिकवत नाही दुर्दैवाने. जेव्हा अपयश येतं, जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा 2 पावलं मागे जाऊन आपण विचार करतो की काय चुकलं, काय बदलायला हवं, कुठे काय बदलायला हवं, कोणाला भेटायला पाहिजे, कोणाला मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. हे अडचणीत आणि अपयशातच येणारे प्रश्न. म्हणजे नकारात्मक विचार थोडेसे थांबवण्याचा स्वतः प्रयत्न केला पाहिजे. मदत हवी आहे आपल्याला हे सुद्धा ऍक्सेप्ट करायची कुठेतरी गरज आहे. या सगळ्या विषयी आपण बोलणार. तुम्हाला जर काही आणखी प्रश्न असतील तर आम्हाला फोन करून विचारा. 3 वाजेपर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे. एक ब्रेक घेऊन पुन्हा येऊयात. पहा फक्त IBN लूपमध्ये.
ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पॉझिटिव्ह थिंकिंग विषयी आपण बोलतोय. सिद्धांत रेड्डी यांचा फोन आलेला आहे पुण्याहून. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न थोडासा लेंदी आहे, मला थोडा वेळ आहे तुमचा. सर, मी आधी 12th कम्प्लीट केलं, नंतर डिप्लोमा आणि नंतर इंजिनिअरिंग. माझं IT मध्ये सगळं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. ओके. पण बेसिकली मला अगोदरपासून जो इंटरेस्ट होता तो स्टेज ऍक्टिव्हिटीज मध्ये, सेमिनार, अँकरिंग वगैरे अशा सर्व गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट होता. पण प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे मी इथपर्यंत आलो. ओके. त्यानंतर मी जॉब केला एक वर्ष, पण नंतर तो सोडला. आता माझा स्वतःचा बिझनेस आहे पार्टनरशिप मध्ये. ओके. पण माझ्या मनाला तीळ मात्र समाधान नाहीये. फक्त हे सर्व जे काही होतंय ते फक्त गायडन्स असल्यामुळे मला असं वाटतं की मी अशा फील्डमध्ये राहावं जिथं माझं एक सेक्टर आहे, माझं स्किल आहे, त्याचा मला प्रॉपर युज करता यावं. भले मला त्याच्यात प्रॉफिट तितका नसला तरी याबद्दल तुम्ही थोडंसं मला गाईड करू शकता. कारण की मी गेले जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून फुल डिप्रेशन मध्ये फक्त या गोष्टीमुळे की मला जे हवंय ते मला घेता येत नाही, का मिळवता येत नाही म्हणून. बरोबर. मला वाटतं मी योग्य माणूस आहे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला. कारण माझी करिअर जशी सुरुवात झाली आणि ज्या ज्या गोष्टी करिअरनी माझ्यासमोर आणल्या, तर मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधनं MSc करताना मला असं वाटत होतं की PhD करूया, डॉक्टरेट करूया आणि आयुष्यभर केमिकल्समध्ये जाऊया. पण नंतर कुठेतरी जाणीव झाली की नाही, आपण नाही हे करू शकत. मग मी MBA मध्ये आलो, मार्केटिंगमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर कोणीतरी मला ट्रेनिंगमध्ये आणलं. खूप चांगला म्हणजे ना ती ओळ आहे, ती मी तुम्हाला सांगतो की एकतर ते करा जे तुम्हाला आवडतं किंवा जे करतंय त्याला आवडून घ्यायची सवय लावा. ओके. आता दुर्दैवाने जगामध्ये फक्त 3% लोक असे असतात ज्यांना त्यांच्या आवडीची गोष्ट करण्याची संधी मिळते. ओके. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट लाईन असं म्हणतात की वेन युअर वोकेशन बिकम्स युअर प्रोफेशन, लाईफ इज अ वेकेशन. जेव्हा तुमच्या छंदाचं रूपांतर तुम्ही तुमच्या व्यवसायात करता तेव्हा आयुष्यावर तुम्हाला काम करण्याची गरज नाही. तुमची जी शक्तीस्थळ असतात किंवा जे तुमच्या स्ट्रेंथ असतात त्यांना वापरून तुम्ही आयुष्यात जे काही कराल तर तुम्हाला त्यात जबरदस्त चान्स मिळतो. आता ऑफकोर्स तुम्ही त्या स्टेजमध्ये नाही, त्यामुळे मला माहिती आहे तुमच्या अंतर्मनातनं कोणतरी तुम्हाला सांगतंय की हे सगळं सोडून दे आणि इथे ये. ते तेवढं सोपं नाही आहे. पण आय कॅन ऑलवेज गिव्ह यू वन ॲडवाईस की 90% तुम्ही जे आत्ता करताय, जिकडनं तुमचं अर्निंग, तुमचं ब्रेड अँड बटर, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे करायला लागतंय ते करत राहा. पण जाणीवपूर्वक आठवड्यात कमीत कमी 10% वेळ तरी त्या गोष्टीसाठी द्यायला सुरुवात करा ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतोय, समाधान मिळतोय. कारण मला असं वाटतं थोड्या वेळाने 1 6 महिने 8 महिन्यानंतर तुम्ही एका चांगल्या पोझिशनमध्ये असाल, निर्णय घ्यायला की खरंच मला आत्ता जे वाटतंय त्यातनं मी करिअर करून माझं आयुष्य चालवू शकतो की मागल्यावर आणि तूच बरा ते चालू राहिलं तरी चालेल. तो निर्णय तुम्ही नक्की घेऊ शकता. पुढचा प्रश्न बुलढाण्याहून आलेला आहे. छाया कुलकर्णी प्रश्न विचारत आहेत. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. प्रश्न विचारा. हॅलो. छायाताई प्रश्न विचारा. हा, माझा ते झालेलं आहे. हॅलो. त्यांचा आवाज ब्रेक होतोय. आपण परत एकदा त्यांना फोन करण्याचा रिक्वेस्ट करूयात. पुढचा फोन आलेला आहे यवतमाळहून. आशिष दाणी प्रश्न विचारत आहेत. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. मी मार्केटिंग मध्ये आहे सर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. सर ऍक्च्युली काय होतं की जसं आम्हाला टार्गेट वगैरे दर महिन्याला असतं आणि मी जसं अचिव्हर मध्ये नेहमी कंटिन्यू म्हणजे अचिव्हरच आहे. पण एखाद्या वेळेस समजा माझं नाही झालं तर माझ्या इतका मनावर परिणाम होऊन जातो की एकदम चेहरा आहे ते सगळे, आणि घरचं संतुलन, बाहेरचं नोकरीचं संतुलन कसं ठेवावं सर. व्हेरी गुड. म्हणजे अपयश आलं की मला थोडंसं अपयश मला सहन नाही होत, हा मुद्दा. यालाच जोडून आपण हे घेऊयात की ही प्रोफेशनल प्रेशर्स आहेत, टार्गेटचं प्रेशर आहे किंवा एखाद्या डेडलाईनचं प्रेशर आहे, ही कशी हँडल करायची. व्हेरी नाईस. परत मी माझ्या अनुभवातनंच बोलतो. मला वाटतं ते जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. मी माझ्या करिअरची सुरुवात पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनच केलेली. MBA केल्यानंतर मी MR होतो आणि तिकडनं हळूहळू पुढे गेलो. मी पण अचिव्हर असायचो आणि मला माहिती आहे जेव्हा एखाद्या महिन्यात आपण टार्गेट अचीव्ह करत नाही त्यावेळेला प्रचंड डिप्रेशन येतं. कारण आपलं माइंड आहे ना ते आता माझी नोकरीमध्ये काय होणार, मग माझी करिअरच कुठे जाणार, आणि मग कितीतरी आपल्याकडे मराठीत फार चांगली म्हण आहे, मन चिंती ते वैरीनं चिंती. आपण जेवढा वाईट विचार स्वतःबद्दल करतो मला वाटतं आपला वैरी पण आपल्याबद्दल करत नाही, आणि आपण त्या पूर्ण चेन ऑफ थॉट्समध्ये जाऊन आयुष्यातल्या सगळ्या डिप्रेशनमध्ये यायला लागतो. आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय, जसं मी सुरुवातीला म्हटलं, यश म्हणजे काय, तुम्हाला काय मिळतं ते यश नाही, पण तुम्ही काय बनताय ते यश आहे. ज्यावेळी हे टार्गेट होत नाही ना त्याच वेळी खरं तर सेल्फ इंट्रोस्पेक्शन करण्याची वेळ असते की चुकतंय कुठे बाबा, कुठे कमी पडतोय, कोणत्या बाबतीत मी कमी पडतोय. म्हणजे मी मगाशीच आमचं बोलणं चाललेलं की
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही पॉईंट ए ला उभे आहात, तुम्हाला पॉईंट बी ला जायचं, त्याच्या 4 गोष्टींची गरज असते. नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल आणि हॅबिट. म्हणजे ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि चांगल्या सवयी ह्याची गरज असते. मला वाटतं जेव्हा आपण ते टार्गेट अचीव करत नाही ना, तेव्हा ह्या 4 पैकी कुठेतरी आपला प्रॉब्लेम असतो. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही की मी कमी कुठे पडतोय. आपण त्या अपयशाला एवढं मनाला लावून घेतो आणि मग नको ते प्रॉब्लेम आपल्या मनामध्ये चालू करतो आणि मला वाटतं तिकडनं तो सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. त्यामुळे त्याच्यातनं बाहेर या, वेळ मिळेल तेव्हा आत्मपरीक्षण करा, तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल असं मला वाटतं. ग्रेट. तुम्हालाही असेच काही प्रश्न असतील तर फोन करा, प्रश्न विचारा. अजूनही थोडासा वेळ आहे आपल्याकडे. एक ब्रेक घेऊन परत येऊया. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पॉझिटिव्ह थिंकिंग विषयी आपण बोलतोय. आतापर्यंत आपण बोललो ते प्रोफेशनल आयुष्यातल्या पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल. पण अनेकदा असं होतं की प्रोफेशनल आयुष्य, खाजगी काही गोष्टी, कुटुंब, जबाबदाऱ्या किंवा आर्थिक जबाबदाऱ्या ह्या सगळ्याची सांगड घालणं खूप कठीण होतं. किंवा कुठेतरी काहीतरी आपल्या हातातनं हरवतंय, निसटतंय ही भावना येत राहते. मग ह्या गोष्टींची सांगड कशी घालायची? व्हेरी नाईस. अगदी वेळ कमी आहे आपल्याकडे म्हणून मी अगदी पटकन तुम्हाला सांगतो की सगळ्यात आधी डिसाईड करा की अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या जर मी रोज केल्या तर येत्या वर्षभरात, 2 वर्षात, 3 वर्षात माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल येईल. आणि मग लगेच तुमच्या लक्षात येईल की हेल्थ, रिलेशनशिप, तुमची करिअर इम्प्रूव्हमेंट, तुमचा सोसायटीमधला बॅलन्स, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला एक बॅलन्स देऊन जगणं गरजेचं आहे. नाही तर उद्या भरपूर पैसा आहे पण ते एन्जॉय करायला हेल्थच नाही, प्रचंड यश आहे पण फॅमिलीमध्ये तुमचे रिलेशन्स चांगले नाही आहेत, तर मला वाटतं त्या यशाला काहीही फायदा नाही. त्यामुळे तो बॅलन्स लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे रोजच्या आयुष्यात त्याच्यासाठी थोडा तरी वेळ काढायलाच हवा. Absolutely. थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे आलात आणि इतकी चांगली माहिती दिलीत. आपल्याला वेळ कमी पडलाय पण पुन्हा एकदा आपण याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर ते आपण पुढच्या वेळी सोडवण्याचा प्रयत्न करूयात. आता इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.